नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला सुंदर अशी एक कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे एक अविश्वसनीय गोष्ट विश्वासाची. या कथेच्या संदर्भात एक लोककथा प्रचलित आहे. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. एक मुलगी होती, विल्मा रुडॉल्फ नावाची, वेळेच्या आधी जन्माला आलेली. वर्ष 1940. जन्माच्या वेळेचे तिचे वजन 2 किलो. गरीब आणि काळ्या कुटुंबात जन्मलेली मुलगी. लहानपणी तिला पोलिओ झाला. तिच्या आईला एका डॉक्टरने सांगितलं यावर काहीच इलाज नाही. पण एवढं ऐकून तिची आई गप्प बसली नाही. विल्मा एकदा जुनी आठवण काढताना म्हणाली, डॉक्टर म्हणाले मी पुन्हा कधीच चालू शकणार नाही. मात्र तिची आई म्हणाली मी नक्कीच चालेन. तिने मात्र तिच्या आईवरच विश्वास ठेवला. विल्माच्या आईला पत्ता लागला की तिच्या गावापासून 80 किलोमीटर अंतरावर एक दवाखाना आहे, जिथे तिच्यावर उपचार केला जाऊ शकतो. त्यानंतर विल्माची आई सलग 2 वर्ष आठवड्यातून 2 वेळा विल्माला घेऊन त्या दवाखान्यात गेली. 2 वर्षांच्या उपचारानंतर विल्मा उबड्यांच्या साह्याने चालायला लागली. अखेर वयाच्या 12व्या वर्षी ती उबड्यांशिवाय सामान्यपणे चालायला लागली. मित्रांनो, वयाच्या 16व्या वर्षी 1956च्या ऑलिम्पिक्समध्ये तिने धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. 1960च्या ऑलिम्पिक्समध्ये धावण्याच्या शर्यतीत सुमारे 3 सुवर्ण पदके जिंकून ती 3 सुवर्ण पदके जिंकणारी अमेरिकेची पहिली स्त्री घोषित झाली. तर मित्रांनो, या कथेतून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात आली असेल, आणि ती म्हणजे यश आणि अपयशाची सुरुवात विश्वासापासूनच होते. मित्रांनो, जर गोष्ट आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.